कुस्ती वरती नेता येईल। जास्तीत जास्त मोठी कुस्ती गावच्या नावाचा विचार करता आपण इथून मागच्या लावलेल्या कुस्त्यांचा विचार करता जेवढी वरती नेता येईल तेवढी आपण नेणार आहे। सदावर्ती दीपक मनसर, बंटी कुमार सिंग दिल्ली यूपी, बंटी कुमार यूपी, उत्तर प्रदेश केसरी यांची कुस्ती या ठिकाणी होणार आहे। आणि ही कुस्ती सुद्धा शेवटची कुस्ती चितपट करण्यावरून चर्चा चालू आहे। शेवटची कुस्ती बरोबरी केली जाते, परंतु भांडगाव तुम्ही ऐका ना, बक्षीस जेवढं गोळा होईल तेवढं चितपट करायचं आणि यात्रा कमिटीच्या वतीने ही कुस्ती चालू करायची का? सर्वांचं म्हणणं विचारायला घ्या सर। रवी गावकऱ्यांचं म्हणणं आहे शेवटची कुस्ती चितपट झाली पाहिजे। ऐका ना कमिटी, यात्रा कमिटी, सर्वांना विनंती करतो की आपली शेवटची कुस्ती आपल्या आखाड्यातली आहे आणि आपण सर्वजण त्यांना आपल्या इच्छेप्रमाणे मनसोक्तपणे मोठी कुस्तीचा मान सन्मान देऊन इनाम देतो। त्यामुळं गावकऱ्यांची विनंती आहे की कुस्ती तुम्ही खेळ दाखवला पाहिजे, फक्त हातात हात देऊन पैसे घेऊन जायचे नाही। ठीक आहे ठीक आहे, ऐका ना काय सांगितलं, ऐका ना सर। आपण काय करू, जेवढं बक्षीस गोळा होईल जास्तीत जास्त बापू, आपण तेवढं बक्षीस गोळा कर, राहिलेले पैसे गावचे जेवढे लावायचे तेवढे मग तुम्ही गावची राहिलेली रक्कम चर्चा करून सांगा तेवढी तुम्ही टाका। अगोदर गावचे नको डिक्लेअर करा असं मला वाटते। चालू कुस्तीला रवींद्र लक्ष्मण दोरगे माझे 5,000 रुपये, ज्याला जेवढं द्यायचे त्याला तेवढं देऊ द्या। रवींद्र लक्ष्मण दोरगे माझे 5,000 रुपये। दौंड पंचायत समितीचे माजी सभापती मधुकर अण्णा दोरगे 5,000 रुपये। पैसे ना आकडे घ्या, प्रमोद आकडे घ्या, आकडे घ्या चला, 10,000 रुपये झाले। आणि पैसे गोळा करा। उद्योजक नामदेव सावळा दोरगे 5,000 रुपये। पैसे ना किती झाले? 15,000 रुपये। दत्तात्रय दोरगे पाटील जाजवल्ले सदावर 1,000 रुपये। 16,000 रुपये। नामदेव निवृत्ती मोहन निवृत्ती दोरगे किती? 11वी सायन्स मध्ये शिकत आहे। 5,000। मोहन निवृत्ती दोरगे माजी संचालक 5,000 रुपये। पैसे घ्या, पैसे घ्या। शिवाजी बबन तुले माजी चेअरमन 1,000 रुपये। दोरगे 1,000 रुपये। बाबू पैसे जमा होते मग पैसे जमा करा ना, तुम्ही बसलाय तुम्हीच म्हणले पैसे कोणी आम्ही द्यायचे का? 1,000 रुपये उभं राहिलं का? राहतो तुम्ही पैसे गोळा करायचे आम्हाला सांगा, पैसे गोळा करा नाही का? नाही बघा तुम्ही घेतलं। गयाजी कुंडलिक दोरगे 1,000 रुपये। रंगनाथ शंकर दोरगे 1,000 रुपये। रामभाऊ टेळे माजी सरपंच किती? 1,000 रुपये। पैसे गोळा करा वरचे 1,000 रुपये घ्या आप्पा। महादेव रामभाऊ दोरगे माजी सरपंच 1,000 रुपये घ्या, त्यांचे 2,000 रुपये। पुढे वर स्टेजवरचं इथलं उद्योजक बळवंत दोरगे किती? 5,000 रुपये। रोहिदास बळवंत दोरगे 5,000 रुपये। रोहिदास सटाले 500 रुपये। रोहिदास सटाले 500 रुपये। अण्णा बंदलकर 1,000 रुपये। रमेश पाचंगरे 1,100 रुपये। रमेश पाचंगरे पैसे गोळा करा, इकडचे मी पैसे गोळा करा। स्टेजवर आरोग्य मंडळ पैसे गोळा करा, राहुल तुमचे पैसे गोळा करा। आरोग्य मंडळ 500। PSI अंकुश कारंडे 1,000 रुपये। बापूसाहेब कटवांकर 200 रुपये। रोकड पाणी पुरवठ्याचे चेअरमन बांडगाव विकाचे तज्ञ संचालक लक्ष्मण दोरगे सर 5,000 रुपये ते 5,000 रुपये सर। बाळासाहेब मल्हारी दोरगे 500 रुपये। 5,000 रुपये घे सरांचे। शिवाजी मल्हारी दोरगे पाटील 500 रुपये। महादेव मल्हारी दोरगे 500 रुपये। नामदेव मल्हारी दोरगे 500 रुपये। भाऊसाहेब जगन्नाथ तुम्हाला 500 रुपये। किसनराव महानोर
500 रुपये तिचा ड्रॉ मानवर उद्योजक श्याम कदम 500 रुपये 52 दोरगे 1100 रुपये दोरगे पाटील 500 रुपये कर्ज उद्या ही कर्ज मल्हारी पहाके 500 रुपये राहुल तुमचे पैसे आणा राहुल येते गोळा अशोक वामन बोरकर 500 रुपये मयूर दिवेकर 500 रुपये बाजी चेअरमन भाऊसाहेब बोरकर 500 रुपये गोविंद बबन दोरगे 1000 पहिले पुकारले परत एकदा बघा नोंद घ्या पांडेबाबू पैसे घ्या चला पैसे किती झाले सांगा ना राहुल खोरचे युवा उद्योजक दिलीप भाऊ चौधरी 500 रुपये ऐका ना एक जणांनी पैसे घेऊन जाणार हरपळ पाहुणं म्हणजे तिथलं त्यांना अंदाज येईल हरपळ पाहुणं पैसे देतो त्यांचं कैलास बापू सटाले 5000 रुपये कैलास बापू सटाले 5000 रुपये चला राहुल पैसे पाठव पैसे रवींद्र विठ्ठल जाधव 1000 रुपये सुरेश गबाजी सटाले 500 रुपये दत्ताभाऊनी दिली आनंद दिली ह्यांची पोच झाली पैसे पोच केले आकडा माझा ना 1000 रुपये दिले पांडगाव ग्रामपंचायतचे माजी सदस्य लक्ष्मणराव शेंडगे 500 रुपये घ्या ना मोजून घ्या अरे त्यांनी दिले की तुम्हाला कुठे नाही म्हणते मोजून घ्या म्हणतोय तो रामचंद्र सोमाजी दोरगे नामदेव ऐका नामदेव निवृत्ती दोरगे 5000 रुपये दर पैसे नाही अण्णा जालिंदर तोंडीबा दोरगे 2100 रुपये तू दिले का किरण 87 झाले 87 ऐका ना वर देणार आहे का कोणाला द्यायचे का बक्षीस बक्षीस कोणाला द्यायचे का बक्षीस द्यायचं असेल तर ग्रामस्थांकडे जमा करा 1000 रुपये झालेला आहे शिवाजी टोले आता जे काही झाले असेल ती झाली असेल शेवटची कुस्ती बांडगाव ग्रामस्थांच्या वतीने 1,11,000 रुपयाची कुस्ती शेवटची होईल बाकीचे पैसे गावचे किमान 85,000 रुपये गोळा झालेले आहेत आणि या ठिकाणी आताची मानाची कुस्ती सर्व नाही कृपया लक्ष दत्तात्रय दोरगे पाटील खाली या शिवाजी जाधव सर खाली या अप्पाराव दोरगे खाली या मारुती नाना खाली या चला मारुती नाना शिवाजी टुले खाली या ऐका ना असं सागर चौधरी बनकर मामा आत्या बाबा शिवाजी तुले पुढे मोहन दादा पुढे आप्पा खाली या सागर गणेश द्या खाली या आज या ठिकाणी श्री रोकडोबानाथांच्या यात्रा उत्सवातील दुसरा दिवस आणि या दुसऱ्या दिवसामध्ये जो कुस्तीचा आखाडा या ठिकाणी सुरू झाला होता त्याची सांगता होत असताना या ठिकाणी ज्या मल्लांना या शेवटच्या कुस्तीचा मान मिळालेला आहे त्याच्यामध्ये सदावर्ते दीपक मनसर विरुद्ध बंटी कुमार सिंग यूपी केसरीचा पैलवान आहे या पैलवानांना या आखाड्यातील कुस्तीचा मान या ठिकाणी ग्रामस्थांनी दिलेला आहे तरी आलेल्या परत एकदा सर्व पाहुण्यांचं समस्त ग्रामस्थ बांडगाव पैलवानांचं समस्त ग्रामस्थ बांडगाव यांच्या वतीने हार्दिक स्वागत करण्यात येत आहे। या गावची जी होणारी शेवटची कुस्ती आहे
ही कुस्ती 1,11,000 रुपये, 1,11,000 रुपयाची शेवटची कुस्ती समस्त ग्रामस्थ भांडगाव यांनी या ठिकाणी केलेली आहे. 1,11,111 रुपये. बरं थोडं खेळू द्या, थोडं खेळू द्या, त्यांचं म्हणणं आहे थोडं खेळू द्या. ऐका, थोडं खेळू द्या. दोन मिनिट पडणार मी नाही. वय वर्ष 16, एक मनशिर आणि एक युवती. 1,11,000, 1,11,111. मागे सारखं खेळू द्या, मागे सारखं लोकांना पळू द्या. पंचांना विनंती आहे, मागे खेळू द्या, मागे खेळू द्या. पैलवान आणि शेवटची कुस्ती या ठिकाणी पार पडलेली आहे. भांडगाव रोकडोबारा यात्रा कमिटीच्या वतीने शेवटच्या पैलवानांना मानाचा पुरावा देऊन आज त्यांचं सत्कार करण्यात आलेला आहे. रोकडोबानाचा मानाच्या पैलवानांना इनाम देताना सर्व ग्रामस्थ भांडगाव या ठिकाणची यात्रा कमिटी नुकतीच पार पडलेली आहे आणि आज पैलवानांचा आखाडा पूर्ण पार पडलेला असून शेवटच्या कुस्तीचा इनाम सर्व यात्रा कमिटीचे सर्व पदाधिकारी आणि यात्रा कमिटीने पैलवानांना इनाम देण्यात आलेला आहे.